Example 2.1. Question: two charges 5 into 10 raised to minus 8 coulomb and minus 3 into 10 raised to minus 8 coulomb are located 16 centimeter apart. At what point on the line joining the two charges is the electric potential 0? Take the potential at infinity to be 0. Solution. तर सगळ्यात पहिला आपल्याला दिलेली सिच्युएशन ह्या चित्रामध्ये आपण समजून घेऊया. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की दोन चार्जेस आहेत जे की 16 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती लोकेट झालेले आहेत आणि Q1 जो आहे तो 5 इंटू 10 रेज टू मायनस 8 आहे आणि Q2 मायनस 3 इंटू 10 रेज टू मायनस 8 कुलम एवढा आहे. तर आपण दोन असे पॉईंट्स बघायचे कारण इथे आपल्याला असे पॉईंट विचारलेत जे की एक किंवा एकापेक्षा जास्त पॉईंट असू शकतात. तर आपल्याला असे पॉईंट शोधायचे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असणार आहे. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 कोणामुळे असेल तर हे जे चार्जेस आहेत त्यांनी तयार केलेलं पोटेन्शियल ते ह्या लाईन जॉईनिंग द टू चार्जेस अशा लाईनवरती काही पॉईंट्सना ते 0 असणार आहे आणि ते आपल्याला शोधायचं आहे. तर सगळ्यात पहिला आपण इथे एक पॉईंट घेऊया P आणि जो x एवढ्या डिस्टन्सवरती असं आपण मानूया. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन Q1 अँड P is x and distance between Q2 and P is d minus x एवढी असणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण गिवन जे आहे ते लिहून घेऊया. इकडे Q1 जो आहे आपल्याकडे 5 इंटू 10 रेज टू मायनस 8 कुलम. त्यानंतर Q2 हा निगेटिव्ह आहे -3 इंटू 10 रेज टू मायनस 8 कुलम आणि स्मॉल d इज 16 सेंटीमीटर. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. पोटेन्शियल ॲट P हे 0 आहे हे त्यांनी सुरुवातीला गिवन म्हणून सांगितलेलं आहे. तर पोटेन्शियल ॲट पॉइंट P हे आपण K टाइम्स Q1 अपॉन x प्लस K टाइम्स Q2 अपॉन d मायनस x असं सुद्धा लिहू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण हा जो फॉर्म्युला बनवला हा कसा बनला आहे समजून घेऊया. Q1 अपॉन x म्हणजे पोटेन्शियल ॲट पॉइंट P ड्यू टू चार्ज Q1 हे एवढं पोटेन्शियल असणार आहे आणि Q2 अपॉन d मायनस x हे पोटेन्शियल ॲट पॉइंट P ड्यू टू चार्ज Q2 एवढे असणार आहेत. पण जसं की वरती गिवन ही कंडिशन 0 दिलेली आहे, VP हा 0 आहे, त्यामुळे आपण हे इक्वेशन इक्वल टू 0 असं म्हणू शकतो. आता इक्वल टू 0 केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. Q1 अपॉन x इज इक्वल टू मायनस Q2 अपॉन d मायनस x असं हे मिळणार आहे आपल्याला इक्वेशन. सो ह्या केसमध्ये आपण K कॅन्सल करूया आणि Q1 अपॉन x इज इक्वल टू मायनस Q2 अपॉन d मायनस x असं आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण d मायनस x अपॉन x इज इक्वल टू मायनस Q2 अपॉन Q1 असं लिहू शकतो. सो ह्याच्या पुढे आपण d मायनस एक्सला d अपॉन x, ह्याच्या पुढे आपण d अपॉन x मायनस 1 इज इक्वल टू मायनस Q2 अपॉन Q1 असं लिहू शकतो. त्यानंतर d अपॉन x इज इक्वल टू 1 मायनस Q2 अपॉन Q1 असं लिहिणार आहोत. सो फायनली आपल्याला x हवा आहे, पण अजूनही आपण x काढायच्या आधी एक स्टेप अशी करू शकतो बघा. Q1 मायनस Q2 अपॉन Q1. सो x मला कसा मिळणार आहे तर x हा माझा d अपॉन Q1 मायनस Q2 अपॉन Q1 एवढा मिळेल. सो आता आपण सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये. d टाइम्स Q1 मायनस Q2. तर हे मगाचंच इक्वेशन आपण पुन्हा लिहून घेतलं आहे आणि आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. d हा आपला 16 सेंटीमीटर आहे, तर ह्याला सध्या आपण सेंटीमीटरमध्येच ठेवूया. Q1 हा 5 इंटू 10 रेज टू मायनस 8 कुलम एवढा होता आणि पुन्हा 5 इंटू 10 रेज टू मायनस 8 मायनस तुमचा Q2 जो आहे तो मायनस 3 इंटू 10 रेज टू मायनस 8 एवढा राहिला आहे. आता ह्या ठिकाणी आपण मायनस 8 कॉमन घेऊ शकतो बघा. तर 16 इंटू 5 इंटू 10 रेज टू मायनस 8 अपॉन 5 मायनस मायनस प्लस होईल इथे इंटू 10 रेज टू मायनस 8. तर हे दोन कॅन्सल होणार आहेत त्यांच्या पॉवर्स मायनस 8 असल्यामुळे आणि लास्टला आपण 16 इंटू 5
अपॉन 8. सो 8 × 8, 8 × 2 16. फायनली आपल्याला 10 सेंटीमीटर एवढा एक्स मिळणार आहे. सो एक्स आपला 10 सेंटीमीटर एवढा आहे. सो मगाशच्या सिच्युएशनमध्ये जसं की 16 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स होतं Q1 आणि Q2 मध्ये, पण एक्स जो आहे हा 10 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर असेल जिथे पोटेन्शियल 0 असणार आहे. त्यामुळे हा P जो पॉईंट आहे तो आपल्याला ॲट x = 10 सेंटीमीटरला मिळणार आहे, ज्या ठिकाणी पोटेन्शियल 0 असेल. आता आपल्यासमोर अजून एक सिच्युएशन आहे ज्यामध्ये हा जो पॉईंट P आहे तो दोन्हीही चार्जेस जे आहेत त्यांच्या मध्ये नसून थोडासा लांब आहे. आता तो एकतर ह्या साईडला आपण घेऊ शकतो किंवा ह्या साईडला सुद्धा घेऊ शकतो. तर ह्या दोनच आपल्यासमोर केसेस आहेत ज्या ठिकाणी पोटेन्शियल P हे 0 येऊ शकतं, कारण हे अलॉंग द लाईन आपल्याला विचारलं गेलं आहे. त्यामुळे Q2च्या आपण ह्या साईडला पॉईंट P दाखवतोय आणि x एवढ्या डिस्टन्सवर तो लोकेट झालेला आहे Q1 पासून. सो Q1 पासून x एवढ्या डिस्टन्सवर पॉईंट P आपण घेतोय. पुन्हा डिस्टन्स D जे आहे ते सेमच राहिले आणि x अननोन आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जसं की आपल्याला सुरुवातीला VP 0 आहे असं सांगितलेलं, तर तिथूनच आपण पुन्हा सुरुवात करूया आणि VP आपला पुन्हा नव्याने लिहायला लागेल, जो की KQ1 अपॉन x प्लस KQ2 अपॉन, आता या ठिकाणी x मायनस D चित्र तुम्ही बघू शकता, x मायनस D एवढं अंतर जे आहे ते आपण इथे घेणार आहोत, कारण डिस्टन्स बिटवीन द चार्ज अँड द पॉईंट वेअर वी आर विलिंग टू फाइंड पोटेन्शियल हे आपण घेत असतो इथे. त्यामुळे ह्या केसमध्ये Q1 आणि P मधलं अंतर हे x होतं आणि Q2 आणि P मधलं अंतर हे x मायनस D एवढं राहिलं आहे. जसं की हे सगळं इक्वल टू 0 आहे, त्यामुळे आपण पुढे हे इक्वेशन सॉल्व करायला हवं की Q1 अपॉन x इज इक्वल टू मायनस KQ2 अपॉन x मायनस T. तर ह्या केसमध्ये K कॅन्सल होणार आहे. नेक्स्ट x मायनस T अपॉन x इज इक्वल टू मायनस Q2 अपॉन Q1 असं आपण लिहू शकतो. नेक्स्ट स्टेपला आपण 1 मायनस D अपॉन x इज इक्वल टू मायनस Q2 अपॉन Q1 असं लिहू शकतो. आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे ही D अपॉन x ही जी टर्म आहे ती आपण त्या साईडला घेऊन जाऊया. पण ती टर्म इकडे आल्यानंतर ती मायनस आहे जी इकडे येऊन प्लस होईल. सो 1 प्लस Q2 अपॉन Q1 आपण लिहू शकतो आणि इकडे आपल्याला D अपॉन x मिळेल. तर आता इथे थोड्या पुढे आपण काय करणार आहोत, x आपल्याला हवा आहे, त्यामुळे x हा D अपॉन 1 प्लस Q2 अपॉन Q1 एवढा राहणार आहे. पुढे सॉल्व केल्यानंतर आपल्याला D अपॉन Q1 प्लस Q2 इंटू Q1 असं आपल्याला x मिळेल. सो एक्सच्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. D 16 सेंटीमीटर होता, तर 16 सेंटीमीटर हा D आपण घेतला. Q1 आपला 5 इंटू 10⁻⁻8 आणि Q1 प्लस Q2 म्हणजे 5 मायनस 3 आता इथे घ्यायला हवा. Q1 आपला 5 होता, Q2 मायनस 3 होता, इंटू 10⁻8 असं आपण घेतलं आहे. सो फायनली 10⁻8 दोन्ही ठिकाणून कॅन्सल होतील. सो 5 इंटू 16 अपॉन 2 आणि फायनली 5 8 40 सेंटीमीटर. जसं की 16 सेंटीमीटर एवढा आपण D घेतलेला, त्यामुळे आपल्याला x जो आहे तो सेंटीमीटरमध्येच मिळणार आहे आणि हे आपलं फायनल उत्तर आहे. जो आपल्याला x मिळाला आहे हा 40 सेंटीमीटर मिळाला आहे ह्या केसमध्ये. मगाशच्या केसमध्ये आपल्याला x जो होता तो 10 सेंटीमीटर मिळालेला. सो हे 2 पॉईंट आहेत, एक म्हणजे आपल्याला इथे मिळाला आणि दुसरा आपण समव्हॉट इथे कुठेतरी मगाशच्या केसमध्ये पाहिलेला, ज्या दोन्ही ठिकाणी काय होतं, पोटेन्शियल हे 0 होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर.